नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी श्री वशिष्ठ विद्यालय घेऊन आलंय एक नवीन प्रोजेक्ट, एक नवीन सिरीज, एक नवीन स्ट्रॅटर्जी ज्याचं नाव आहे मिशन हाय स्कोरर. यस, तुम्ही बरोबर ऐकलंत. 10वीत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी श्री वशिष्ठ विद्यालय घेऊन आलंय एक नवीन प्रोजेक्ट, एक नवीन स्ट्रॅटर्जी आणि एक नवीन सिरीज ज्याचं नाव आहे मिशन हाय स्कोरर. मी मनीष पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओ सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे मिशन हाय स्कोरर. तर मग विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ सिरीजला आम्ही 4 भागात डिवाइड करणार आहोत. त्यातील पहिला भाग असेल सेल्फ मॅनेजमेंट, दुसरा भाग असेल टाइम मॅनेजमेंट, तिसरा भाग असेल रिव्हिजन मॅनेजमेंट आणि चौथा भाग असेल सब्जेक्ट मॅनेजमेंट. यस, आपण या सिरीजला 4 वेगवेगळ्या भागात डिवाइड करणार आहोत. त्यातील पहिला भाग आज तुम्ही जो बघत आहात व्हिडिओ सिरीजचा हा पहिला भाग आहे. त्याचं नाव आहे सेल्फ मॅनेजमेंट. यानंतर दुसरा भाग येईल टाइम मॅनेजमेंट, नंतर मग तिसरा भाग असेल रिव्हिजन मॅनेजमेंट आणि या व्हिडिओ सिरीजचा शेवटचा आणि चौथा भाग असेल सब्जेक्ट मॅनेजमेंट. तर मग वेळ वाया न घालवता 4 भागपैकी आजचा पहिला भाग सेल्फ मॅनेजमेंट बघूया. तुम्हाला स्क्रीनवर काही 12 प्रश्न दिलेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अचूक द्यायची. वरती काय लिहिलेलं आहे, तुमची कार्यपद्धती ओळखा. मला माहिती आहे तुम्ही 10वीत अभ्यास करता, पण अभ्यास करण्याची पद्धत तुम्हाला जाणून घ्यायला हवी की तुम्ही जो अभ्यास करतायत तो बरोबर मार्गाने करतायत की चुकीच्या मार्गाने करतायत. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असणार तर तुम्हाला चेंज करावी लागेल, बदलावी लागेल. बरोबर, म्हणजे कसं आहे की अभ्यास भरपूर विद्यार्थी करतात, पण प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. बरोबर, तर आपण अभ्यास करतोय हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला हे माहिती आहे का की मी अभ्यास करतोय हे बरोबर पद्धतीने करतोय का, चुकीच्या पद्धतीने मी अभ्यास तर करत नाही ना. जर मी चुकीच्या पद्धतीने अभ्यास करत असेल तर ते आपल्याला चेंज करावे लागेल. तर आम्ही तुमच्यासाठी काही पॉइंट्स घेऊन आलोय. हे पॉइंट तुम्ही वाचा, यांना लक्षात घ्या आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आणि ही उत्तरं तुमच्यासाठी आहेत. ही प्रश्नांची उत्तरं टिक करून हे तुम्हाला तुमच्या आईवडिलांना दाखवायची नाही आहेत किंवा हे तुमच्या शिक्षकांना पण दाखवायची नाही आहेत. हे 12 प्रश्न तुमच्यासाठी आहेत. टॉपिक काय, सेल्फ मॅनेजमेंट. आपल्याला स्वतःचं मॅनेजमेंट स्वतःला करायचं आहे. आपल्याला आपलं मॅनेजमेंट करण्यासाठी आपले आईवडील नसतील किंवा आपलं मॅनेजमेंट करण्यासाठी आपले शिक्षकही नसतील. स्वतःचं मॅनेजमेंट आपल्याला स्वतःलाच करायचंय. त्यामुळे हे जे 12 प्रश्न तुम्हाला दिसत आहेत यांची उत्तरं तुम्हाला द्यायची. बरोबर, की यापैकी मी काय करतो आणि यापैकी मी काय करत नाही. तर तुमच्या समोर टोटल इथं 12 प्रश्न आहेत. या 12 प्रश्नांचे उत्तर तुम्हाला फक्त हो किंवा नाही बस यातच द्यायचंय, होय किंवा नाही. मी सांगतो तुम्हाला, इथं 12 प्रश्नांपैकी तुमची कार्यपद्धती ओळखा. तुम्ही जी कार्यपद्धती वापरतायत अभ्यास करण्यासाठी, स्पेशली फॉर SSC 10वीला तुम्ही या वर्षी बोर्डाची परीक्षा देणार आहात, तर या वर्षी तुम्ही ज्याप्रमाणे अभ्यास करतायत तर तुम्हाला तुमची कार्यपद्धती ओळखायची की तुम्ही जी कार्यपद्धती वापरतायत अभ्यास करण्यासाठी ती बरोबर आहे की चुकीची आहे. तर यात काही प्रश्न आहेत, आपण वाचूया. पहिला प्रश्न आहे, मी बहुतेक परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांवर समाधानी आहे. तुमच्या शाळेत ज्या 10वीला परीक्षा होत असतील शाळेतर्फे, बरोबर, त्या परीक्षांमध्ये तुम्हाला जे मिळालेले मार्क आहेत त्यात तुम्ही समाधानी आहात का. काही मुलं असतात ना, त्यांनी ना टार्गेट फिक्स केलेला असतो की फॉर एक्झाम्पल की 50 मार्काची परीक्षा आहे, त्यात मला 45 मार्क मिळवायचे आहेत किंवा मला इतके मार्क मिळवायचे आहेत. तर तितके मार्क तुम्हाला मिळाले का. फॉर एक्झाम्पल जर मला 50 पैकी 45 मार्क मिळालेत म्हणजे मी सॅटिस्फाईड आहे, म्हणजे मी खुश आहे की मी जो विचार केला होता, जे मार्क मी ठरवले होते तितके मला मिळाले म्हणजे मी खुश आहे. पण जर फॉर एक्झाम्पल 50 पैकी जर मला 45 नाही मिळत किंवा कमी मिळतात, 40 मिळतात, 35 मिळतात, व्हॉट एव्हर कितीही मिळतात, म्हणजे ठरवल्याप्रमाणे जर आपल्याला मार्क मिळत नसतील याचा अर्थ कसा की माझ्या अभ्यासात काहीतरी कमी आहे, म्हणजे मला माझे प्रयत्न वाढवावे लागतील. मला जो टार्गेट मी ठरवलेला आहे की मला 50 पैकी इतके मार्क आणायचे तितके जर येत असतील तर तुम्ही बरोबर आहेत, पण त्यापैकी जर मार्क भेटत नसतील याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमचे प्रयत्न वाढवावे लागतील.
इट मीन्स की हा पहिला पॉइंट काय आहे की मी बहुतेक परीक्षांमध्ये मिळणाऱ्या गुणांवर समाधानी आहे का. जर तुम्ही समाधानी असाल तर तुम्हाला होयवर टिक करायचंय, आणि जर तुम्ही समाधानी नसाल तर तुम्हाला नाहीवर टिक करायचंय. आणि हा, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रामाणिकपणे द्यायची. चुकीची उत्तरं देऊ नका, कारण आपण सेल्फ मॅनेजमेंट स्वतःला चेक करतोय की आपण किती पाण्यात आहोत. बरोबर. जर तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचंय तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अचूक द्यायची आहे, बरोबर द्यायची आहे. बरोबर. त्यातील दुसरा प्रश्न, जर मी परीक्षेत चांगली कामगिरी करू शकत नसेन तर मी माझे प्रयत्न वाढवतो. यस, आपल्याला फील होणारच आहे की आपले मार्क कमी पडतायत. याचा अर्थ असा आहे की मला माझे प्रयत्न वाढवावे लागतील. ओके. तर मग जर मी परीक्षेत चांगली कामगिरी करू शकत नसेल तर मी माझे प्रयत्न वाढवतो. तर खरंच तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवता आहेत का की नाही. जर तुम्ही प्रयत्न वाढवत असतील तर तुम्हाला होयवर टिक करायचंय, आणि जर तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवत नाही तर तुम्ही नाहीवर टिक करा. ठीक आहे. तिसरा पॉइंट आहे, वर्गात अभ्यास करताना मी शिक्षकांना शांतपणे ऐकतो. यस, हा मेन मुद्दा आहे. वर्गात जेव्हा शिक्षक शिकवत असतील तेव्हा आपण त्यांना शांतपणे ऐकतो का. आपलं ध्यान शिक्षकांकडे असते का दुसरीकडे असतं. आपलं ध्यान आहे का शिक्षकांकडे. जर तुम्ही वर्गात शिक्षक शिकवताना ध्यान देत असाल तर तुम्हाला होयवर टिक करायचंय, आणि ध्यान नसेल तुमचं तर तुम्ही नाहीवर टिक करा. ठीक आहे. वाचताना माझे लक्ष फक्त वाचनावरच राहते. जेव्हा मी घरी वाचन करतो का माझं लक्ष वाचनावरच असतं की अलीकडे पलीकडे काय होतंय, कोण काय करतंय, मम्मी काय करते, बहीण काय करते, भाऊ काय बनवतोय, या सगळ्या गोष्टींवर असतं. म्हणजे तुमचा फोकस वाचनावर असतो का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःविषयी चेक करायच्या आहेत. तर चौथा पॉइंट आहे, वाचताना माझे लक्ष फक्त वाचनावरच राहते का. जर तुमचं लक्ष वाचनावरच राहत असेल तर तुम्ही होयवर टिक करा, नाहीतर तुम्ही नाहीवर टिक करा. नेक्स्ट पॉइंट आहे, मी एका जागी बराच वेळ बसून तयारी करू शकतो. यस, मी एका जागी बराच वेळ बसून तयारी करू शकतो. एका जागी बसून तुम्ही अभ्यास करू शकता का. काही कसे असतात की 10 मिनिटं 15 मिनिटं एका जागेवर बसून अभ्यास करतात, किमान अर्धा तास 1 तास बसून ते तयारी करतात. मग त्यांना कंटाळा येतो, मग ते उठतात, मग थोडे मोबाईल बघतील, मग थोडे हिरून फिरून येतील. असं न करता तुम्ही कंटिन्यू एकाच जागे बसून किती वेळ अभ्यास करू शकता. स्वतःला तुम्ही कधी चेक केलंय का की मी किमान 2 तास 3 तास कंटिन्यू एका जागेवर बसून अभ्यास करू शकतो. जर तुम्ही एका जागेवर बसून कंटिन्यू अभ्यास करू शकतात तर तुम्ही होयवर टिक करा, आणि जर नाही करू शकत तर तुम्ही नाहीवर टिक करा. ठीक आहे. नेक्स्ट, उत्तर पत्रिकेत माझी अक्षरे आणि लेखनशैली चांगली असते. आता तुमची अक्षर तुम्हाला माहित आहेत की मी जे लिहितोय माझी अक्षर छान आहेत की खराब आहेत. जर चांगली असतील तर होय, आणि जर तुम्हाला सुधार करण्यासारखं वाटतंय की नाही मला माझ्या लेखन पद्धतीत किंवा मी जे लिहितोय त्याच्यात मला अजून बदलाव आणला पाहिजे, ओके, ती पद्धत मी सुधारली पाहिजे, तुम्हाला वाटतंय की तुमची अक्षर तुम्हालाही आवडत नाही तर तुम्ही नाहीवर टिक करा. आणि चांगली असतील तर मग होयवर टिक करा. ठीक आहे. मी अभ्यासात आळशी आहे. तुम्हाला जर फील होतंय की तुम्ही अभ्यासात आळशी आहात, ओके, तर या उत्तराचं टिक होय करा. नाही आळशी तर नाही टिक करा. मी पहिल्यांदाच बोललो सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला प्रामाणिकपणे द्यायची आहेत. बरोबर. जर तुम्हाला असं वाटतंय की अभ्यासात तुम्ही आळशी आहात तर तुम्ही होयवर टिक करा. जर तुम्ही अभ्यासात आळशी नाहीत तर मग नाहीवर टिक करा. ठीक आहे. मी प्रत्येक परीक्षा गंभीरतापूर्वक देतो. यस, असं नाही की हा पेपर मी सिरियसली देतोय, बाकीचे जे पेपर आहेत ते मी थोडेसे मजाकमध्ये घेतो किंवा मी लक्ष देत नाही. बरोबर. मी ती गंभीरतापूर्वक घेत नाही, असं नको व्हायला हवं. 10वीत देणाऱ्या प्रत्येक परीक्षा ह्या तुम्ही गंभीरतापूर्वक दिल्या पाहिजेत. तर तुम्ही तुमच्या शाळेत होणाऱ्या जितक्या पण परीक्षा आहेत त्या परीक्षा तुम्ही गंभीरतापूर्वक देतात का. गणिताचा पेपर आहे गंभीरतापूर्वक घेतात, विज्ञानचा पेपर आहे आपण सिरियसली घेतो, बाकीचे पेपर आहेत आपण सिरियसली घेत नाहीत. असं न करता हा मुद्दा वाचा, मी प्रत्येक परीक्षा गंभीरतापूर्वक घेतो. बरोबर. प्रत्येक परीक्षा, शाळेत होणारी प्रत्येक परीक्षा तुम्ही गंभीरतापूर्वक घेता का. जर हो तो होयवर टिक करा, जर नाही तर नाहीवर टिक करा. ठीक आहे. मी पुढे जाण्यासाठी शिक्षक, मित्र किंवा आई वडिलांची मदत घेतो. यस, जर तुम्ही 10वीचे वर्ष घेत आहात, तुम्ही 10वीला आता या वर्षी शिकत आहात, जर तुम्हाला कोणाची हेल्प हवी आहे तुम्ही शिक्षकांची मदत घेता का. तुम्ही आई वडिलांची मदत घेता का. तुम्ही मित्रांची मदत घेता का. वर्गात काही मित्र असतात जे आपल्यापेक्षा स्कॉलर असतात,
होऊ शकतं की जो मुद्दा मला येतोय, मला येत नाही, तो कदाचित त्यांना येत असेल. तर आपण कधी मित्रांना विचारलंय का की हे मला समजत नाही, तू मला समजव? कधी आपण घरात आईवडिलांना विचारलंय का? कधी आपण आपल्या शिक्षकांना विचारलंय का? तर जर तुम्ही तुमच्या शिक्षकांची, आईवडिलांची आणि मित्रांची मदत घेत असाल तर मग होयवर टिक करा, नाहीतर मग नाहीवर टिक करा. परीक्षेत माझ्या चांगल्या कामगिरीबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. शाळेत होणाऱ्या ज्या पण काही परीक्षा आहेत, त्या ज्या परीक्षा मी देतोय, या परीक्षांवर मला पूर्णपणे विश्वास आहे. परीक्षेत माझ्या चांगल्या कामगिरीबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. जर मला असं फील होतंय की परीक्षात जे मी काम करतोय ते चांगलं आहे, मला माझ्या कामाबद्दल पूर्ण विश्वास आहे. जर तुम्हाला तुमच्या कामाबद्दल पूर्ण विश्वास आहे तर मग होयवर टिक करा, नाहीतर मग नाहीवर टिक करा. नेक्स्ट 11वा मुद्दा, तुम्ही अभ्यास कशा प्रकारे करता? कुठली पद्धत तुम्ही वापरता? मी वाचून अभ्यास करतो का? मी वाचून अभ्यास करतो, मी सतत वाचत असतो का? जर तुम्ही वाचून अभ्यास करत असाल तर या ठिकाणी टिक करा. मी तोंडावाटे बोलून लक्षात ठेवतो, ही पद्धती तुम्ही वापरता का? मग तुम्ही या बॉक्सवर टिक करा. मी लिहून तयारी करतो, मी तुम्हाला पहिलेच बोलला, प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते, बरोबर? तर यापैकी तुम्ही कुठली पद्धत वापरता त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचंय. जर तुम्ही वाचून अभ्यास करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी टिक करायचंय. मी तोंडावाटे बोलून लक्षात ठेवतो तर तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये टिक करायचंय. आणि मी लिहून तयारी करतो, म्हणजे मी नेहमी लिहून तयारी करत असतो, तर तुम्हाला या तिसऱ्या बॉक्समध्ये टिक करायचंय, बरोबर? ही तुमची पद्धत तिथं दाखवायची. नेक्स्ट आणि शेवटचा पॉईंट म्हणजे 12वा पॉईंट, त्यात लिहिलेलं आहे, मी ताजेतवाने होण्यासाठी खालील क्रियाकलाप करतो. हे पहा, अभ्यासासोबत स्वतःचं माइंड फ्रेश करणं ही तितकंच गरजेचं आहे. मी तुम्हाला असं मुळीच सांगत नाही की तुम्ही पूर्ण दिवस अभ्यास करा, बरोबर? अभ्यास करतायत, अभ्यासासाठी वेळ देतायत, उत्तम. पण अभ्यासासोबत स्वतःला माइंड फ्रेश करण्यासाठी तुम्ही काय करतात? आणि स्वतःला टाइम दिलाच पाहिजे, स्वतःचं माइंड फ्रेश केलंच पाहिजे. तर स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी, स्वतःला माइंड फ्रेश करण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कुठल्या गोष्टींचा वापर करता? जर मला माझ्या स्वतःचा माइंड फ्रेश करायचं आहे तर मी काय करतो? मी मोबाईल वापरतो का? जर मोबाईल वापरत असाल तर मोबाईलवर टिक करा. की मी विश्रांती करतो, मी आराम करतो, मी मोबाईलही घेत नाही, मी टीव्हीही बघत नाही, मी निवांतपणे झोपतो आणि आराम करतो, असं काही करता का तुम्ही? जर विश्रांती घेत असाल तर तुम्ही या ठिकाणी टिक करा. तुम्ही टीव्ही बघत असाल तर टीव्ही समोर टिक करा. तुम्ही गाणी ऐकत असाल तर गाणी या ठिकाणी टिक करा. जर तुम्ही बाहेर खेळायला जाता का? त्या ठिकाणी टिक करा. मित्रांसोबत बसतात का? तर मग अशा वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिले आहेत. यापैकी तुम्ही काय करता त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचंय. कारण की अभ्यासासोबत माइंड फ्रेश करणं पण हे तितकंच गरजेचं आहे. पण असं व्हायला नको की तुम्ही कंटिन्यू तुमचं माइंडच फ्रेश करताय. तुम्ही तुमच्या माइंड फ्रेश करण्यासाठी किमान अर्धा एक तास देऊन दिला. थोडा वेळ काढा तुम्ही स्वतःसाठी, पण असं नाही की जास्त करून आपल्याला अभ्यासाकडे द्यायचे, बरोबर? थोडा कमी वेळ तुम्ही स्वतःसाठी देऊ शकता, बरोबर? ते सगळे पॉईंट आपले वाचून झालेले आहेत. तर ह्या मुद्द्यानं वाचून आपल्याला एक गोष्टी समजते की आपण सेल्फ मॅनेजमेंट कसं करू शकतो. इट मीन्स की आपल्याला स्वतःला ओळखायचे की मी किती पाण्यात आहे, बरोबर? ज्या ठिकाणी होय टिक केलंय ना त्यात काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्या ठिकाणी तुम्ही नाही टिक केलंय त्या गोष्टी तुम्हाला बदलाव्या लागतील, बरोबर? इथं दुसरा पॉईंट लिहिलेला आहे, जर मी परीक्षेत चांगली कामगिरी करू शकत नसेन तर मी माझे प्रयत्न वाढवतो. तुम्हाला वाटतंय की हो माझे मार्क व्यवस्थित येत आहेत तर मग चालू द्या व्यवस्थित, ज्या रुटीन प्रमाणे तुम्ही चालतायत ती बरोबर आहे. पण तुम्हाला जर असं फील होत असेल की नाही माझे मार्क कमी येत आहेत, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला अभ्यास करण्याची जी पद्धती थोडी चेंज करावी लागेल, तुम्हाला तुमची मेहनत थोडी वाढवावी लागेल, बरोबर? तर या सगळ्या गोष्टींनी एक आपल्याला कळतं की आपण स्वतःचं सेल्फ मॅनेजमेंट या स्लाइडद्वारा करू शकतो. ठीक आहे, तर हा होता आजचा आपला पहिला भाग, ज्यात आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. या सिरीजचं नाव होतं आपण मिशन हाय स्कोरर. त्यातील हा आजचा पहिला भाग होता, ज्याचं नाव होतं सेल्फ मॅनेजमेंट. ठीक आहे, तर आजच्या या भागात आपण थांबूया. नेक्स्ट भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यात आपण बघणार आहोत
टाइम मॅनेजमेंट. ओके, तर वेट करा नेक्स्ट पार्टचा, त्यात आपण नक्की भेटूया सेकंड टॉपिक सोबत ज्याचं नाव आहे टाइम मॅनेजमेंट. थँक्यू.